मराठी बोधकथा शेतकरी आणि बीज. एकदा एक गरीब शेतकऱ्यांकडे फक्त एकच चांगलं बीज राहिलेलं होतं. सगळ्यांनी त्याला हसत म्हटलं, एवढ्या छोट्या बीजाचे काय होणार, सोडून दे, दुसरं काहीतरी कर. पण शेतकऱ्याने डोळ्यात आशा ठेवून तेच एक बीज शेतात टाकलं. रोज सकाळ संध्याकाळ पाणी घालायचा, माती सैल करायचा, झाडाला बोलायचा, तू माझी एकमेव आशा आहेस, मला सोडू नकोस. हळूहळू बीज उमगलं, मग रोपटं झालं, मग छोटं झाड झालं आणि एक दिवस संपूर्ण शेत हिरवं होऊन भरघोस धान्याने लहानलं. शेजारी शेतकरी आश्चर्याने म्हणाले, फक्त एकच बीज आणि एवढं मोठं झाड. तेव्हा तो शेतकरी हसला आणि शांतपणे म्हणाला, मी एक बीज पेरलं नाही, तर मी एक विश्वास पेरलेला होता. बोधकथेचा बोध. तुझ्याकडे सध्या फक्त एक संधी, एकच आयडिया, एकच कौशल्य असेल तरी चालेल. त्यावर पूर्ण विश्वास ठेवून रोज थोडं थोडं मेहनत केलीस तर ते एक दिवस तुझं संपूर्ण आयुष्य हिरवं करेल.